हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात माझी बहीण आणि भावांनो? मजेत ना? मजेत राहा, मस्त राहा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तर तुम्ही म्हणाल आज ही काय बनवते? तर ना, मी बनवते कॅरेमल चहा. इंस्टाग्रामवरती मी एका ताईंचा व्हिडिओ बघितला होता. तिथून म्हटलं चला आता आपण ट्राय करून बघूया. एखादी रेसिपी नवीन मी बघितली आणि ती ट्राय नाही केली असं कधीच नाही होणार. तर मी आता कॅरेमल चहा बनवते. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे, 2 चमचे चहा पावडर टाकलेली आहे. छान वितळून घ्यायची साखर आणि चमच्यासारखा ढवळत राहायचा, नाही तर मग ती खाली लागते बरं का साखर. कारण त्याचा पाक तयार व्हायला लागला की ते खाली लागू शकते. त्याच्यात पाणी नाही आहे ना. हे बघा साखर छान वितळायला लागली. साखर वितळायला लागली की थांबायचं नाही, नाही तर मग तुम्ही थांबाल मग ते खाली चिटकून जाईल ती साखर. सारखं चमच्याने ढवळत राहायचं. हे बघा मस्त असं साखर वितळायला लागलेली आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकलंय मी. पाणी टाकल्यानंतर ना साखर खाली चिकटून बसली होती बरं का. पण मग काळजी नाही करायची, कारण आपण गरममध्ये थंड पाणी ओततो ना, त्याच्यामुळे ते चिकटल्या जाते खाली. तर नंतर ती वितळली पण लगेच. मग अजून थोडं पाणी टाकून घेतलं मी, कारण चहाचं प्रमाण मला कमी वाटत होतं. आणि छान उकळून घ्यायचा चहा, कारण आहे ना चहा जेवढा उकळला जाईल ना तेवढा चहा पावडरचा घट्टपणा त्याच्यामध्ये येतो. इथे दूध टाकलं आणि अद्रक टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि अद्रक टाकल्यानंतरही जास्त वेळ उकळून घ्यायचा, कारण आहे ना मग अद्रकची चव उतरते आणि चहाला घट्टपणा पण येतो छान. आणि छान उकाळा आणि इथे मी घेतला आहे माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी. आणि एवढा छान लागत होता चहा, हॉटेलपेक्षा भारी. आणि एवढा घट्ट झालेला मस्त. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.